एक, दोन, माप घ्यायला तर म्हणाला. तीन, चार. पडदे लावायचे तर त्याच्यात ते काय असतं ते पाईप वगैरे काय असतं ते मला माहित नाही. त्याचं माप घेता येतं. दोन, तीन, चार चार दरवाजे. मी ऑनलाईन पडदे मागवले, असे खूप महाग होते म्हणून ऑनलाईन मागवले, पण त्याला पाईपच नव्हते लावायला. हा तर काठीमध्येच लावून दिला आहे पहा, इकडे काठीमध्येच लावून दिलेला आहे. 5 6 5 फुटे. लाईट ऑफ करा. 1 2 3 4 5 5 लाईट लागते हे आणि तिथे 2 3. शंभूने चुकून कसं केलं खाली. हे पण आम्ही बाबू शंभूच्या पप्पानी मागवला होता. खूप छोटा होता पण आता खूप छान दिसायला आता मस्त, आणि मोठा झाला तर किती छान वाटत. नवऱ्याला बायकोशिवाय करमत नाही, बायकोला नवऱ्याशिवाय करमत नाही, अशी आमची गत आहे. आता माझं काही काम नव्हतं तरी पण मला घेऊन जायचंय. फक्त बाहेर स्कूलमध्ये लावायचे असते, मध्ये CCTV कॅमेरे वगैरे असतात मध्ये, त्याच्यामुळे मध्ये लावायला जायचं तर ह्यांच्यासोबत जायचंय. आमच्या सोसायटीमध्ये खूप जण म्हणतात, कुठं पण फिरताना दोघं नवरा बायको सोबतच असतात. खूप जण म्हणतात सोसायटी असो बाहेरचे असो सोबतच राहतात, सोबतच असतात फॅमिली. ते मागे काढून आमचं बसलेलं मागं बसलं शंभू. ते नाही करायचं, काय गरज नाही. ते घरी असल्यावर असलं पाहिजे ते ब्लॉगिंग. तोंडले खराब पडायचं कसं काय सकाळपासून तेच. मागे गाडी आदळी शंभू करतं आ, ते दादा मोटरसायकल मागे फिरून पाहू लागले. काय झालं मागचं काढून त्याचा आवाज निघाला बाहेर, साईडची गाडी झाली, त्या गाडीवाल्यांनी मागे वरून बघितलं गाडीमध्ये काय झालं, नेमका आवाज कशाचा आहे. धन्नो आणि आता हिला लावायचं आहे स्कूलच्या मध्ये. वॉचमॅन दादा ते खूप छान आहेत, आले की लगेच गेट ओपन करतात. काय पडलं रे पप्पाचं हे. शंभूचे पप्पा 2 वर्ष झालं मला म्हणतात, ही बस शिक म्हणजे मी कुठं गावाला वगैरे गेलो तर मग तू चालवशील म्हणून. पण जीवाची भीती कोणाला नसते हो, मला तर खूप जीवाची भीती आहे. आपल्यानंतर ना आपल्या लेकरांना कोण सांभाळणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला नाही शिकायची. जेव्हा मुलं मोठी होतील ना तेव्हा मी स्वतःहून शिकल, पण आत्ता नको, मी रिस्क नाही घेऊ शकत. सॉरी. ओम नमः शिवाय. इथपर्यंतच फेरी. बस झाला तू एक तिकडे.
करा दर्शन घ्या ना. रोगोल नाही असं कमी गर्दीचं कमी याचं मंदिरामध्ये दर्शन घेतलं. महादेव मंदिरामध्ये शिवजींचं दर्शन घेतलं, भोलेनाथांचं दर्शन घेतलं. व्हिजिट देऊन जाऊन नसती. नको सध्या. नमस्कार, आमच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलो आहोत आज जगनदादाला भेट देण्यासाठी, त्यांचा स्पेशल चहा पिण्यासाठी. कारण त्यांचा चहा खूप इतका भारी आहे. जास्त छान आहे, इतका जास्त छान आहे की मंडीमध्ये कोणाला पण विचारा, सर्वजण त्यांच्या चहाची कौतुक करतात. आणि दुसऱ्यांनी कोणी आलं जरी नवीन तरी पण त्यांच्याकडनं चहा घेत नाहीत, जगनदादाकडनंच घेतात. आम्ही पण इकडे खूप दिवस होतो तर तेव्हा पण आमचा त्यांचा चहा आमचा फेवरेट होता आणि सर्वांचाच फेवरेट आहे. आता पण घेतो आम्ही चहा स्पेशल. हे बघा आमचे जगनदादा, त्यांच्याशी 2 शब्द बोलू शकता तुम्ही. बोला. नमस्कार, आम्ही जगनदादाकडे भेटीसाठी आलेलो आहोत. तर तुम्हाला त्यांचा नाश्ता आणि चहाचा ॲड्रेस तुम्हाला सांगतो. रामराम मंडळी, आपली हॉटेल मोठा देवी थोडी अलीकडे आले, भाजी मंडी मार्केट लागतं. तर बालाजी मंदिराची कमान आहे, त्या कमानीजवळ आपली हॉटेल आहे. नाश्ता खूप छान भेटते. आपल्याकडे समोसा, वडापाव, मूगवडा, भजे खूप छान भेटते. एक वेळेस अवश्य भेट द्या. आणि चहा पण स्पेशल चहा पण आहे. स्पेशल चहा एकदम छान आहे. आणि मंडीतच भाजीपाला विकतात दादा आहेत, त्यांचे पण मत घ्या की खरंच त्यांची चहा कशी असते. एकदम उत्तम छान चहा आहे. सांगा एकदा. एकदम भारी. खोटं नाही सांगायचं, खरं सांगायचं. हां, आवडते का नाही? 4 वेळेस पित असतो. 4 वेळेस पितात ना. हे पहा, 4 वेळेस येतात प्यायला चहा. स्पेशली क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे यांची. हां, परवा 3 वाजेपर्यंत कसं झालं काय अचानक काय झालं पण. आज सेटमध्ये स्पेशल चला रस प्यायला. सेटला घेऊन आम्ही सगळी फॅमिली आलो रस प्यायला. मग हाय हाय चिकू हाय. शंभू हाय. ओम साईराम. शंभू ओम साईराम असं म्हटलं पाहिजे. येस. किती मीठ टाकता म्हणून. अरे काय. हां बस झालं. ये म्हटलं मायरस प्यायला. ये म्हटलं मायरस. मस्त. मला रस प्यायला गेलं तर माहिती आहे मिशेलाच लागते ना. रात्री केक पण लागतोय आहे ना. केक खाताना पण लागला होता. हा ना. याला पैसे द्यायला लावायला तुम्ही. त्यांनी बोलवलं आपल्याला.
जे ते बिझी आहे रसपिण्यामध्ये कोणीच कोणाला काही बघत नाही. आपण एखाद्या दिवशी मग त्याला स्पेशल घेऊन जाऊ दिवसा दुपारी. हा? हो हो. हां काय वेळ येस. सायकल घेऊन टाकू मग. साईराम सर्वांना तर माझं परत एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल देवांशी इथे. तर हे ॲड्रेस आहे मोहटा देवीचं मंदिर आहे. तर मोहटा देवीच्या मंदिरला राईट साईडला आहे. आणि इकडे काय काय आहे ते तुम्हाला मी खूप छान अशी ऑफर आहे. हॉटेल देवांश 99 रुपीजमध्ये पावभाजी, पुरी भाजी, मिसळपाव, रस्सा वडा आणि डाळबट्टी. 60 रुपयामध्ये एका व्यक्तीसाठी फुल जेवण असं डाळबट्टी. आणि हे पाहून घ्या खूप छान असं आहे. तर इथे स्पेशली असतात दादा आणि ताई असतात. तर मग तुम्ही कधी पण इकडे टेस्ट घ्यायला येऊ शकता. गरमागरम डाळ. हां. कार देवांश हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. आणि काय ऑफर आहे ती ऑफर सांगा. हो शंभर वाजता. माईक देऊ का? माईक देऊ का? आलेलो आहोत म्हणजे आम्ही आलेलो आहोत देवांश हॉटेलला. तर इकडे कालच ओपनिंग झालेले आहे. फक्त एकच दिवस झालेला आहे ओपनिंग करून, पण रिस्पॉन्स खूप चांगला असा आहे. आणि इथे अशी ऑफर आहे पावभाजी 99 रुपीज, पुरी भाजी, मिसळपाव, रस्सा वडा. आणि तुम्हाला सर्वात छान गोष्ट म्हणजे डाळबट्टी फुल जेवण. पोट भरून तुम्ही कितीही खा फक्त 60 रुपयामध्ये. आणि आम्ही काल टेस्ट घेतलेली खूप छान आहे. आणि तुम्ही अवश्य नक्की एकदा भेट द्या. ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर बजाजनगरमध्ये मोहटा देवी. तिकडे दाखवा मोहटा देवी मंदिर, लेफ्ट साईडला हायटेककडे जाणारा रस्ता. तर तुम्ही अवश्य नक्की एकदा भेट द्या. बस बंद करा. चिकुला पाहिजे ते बनवून सगळे घरी गेल्यावर
काय म्हणला तू काय तुझं बोलून येत का दादाचे इथं तुझे कस काय झाले ते तुझ्या पप्पांना घेतले तर बर नक्की बरं तुझ्या पप्पाने आणले काय मोबाईल मध्ये पाहून तर लेच बोलत रे मोठू मिठूवाली हा हे बघ माझ्या पप्पाने आणले हा तुझे पप्पा तर दादाचे पप्पा नाहीत काय शंभू दादाचे नाहीत आहेत आहेत तुझे नाही दादाचे तुझे अर्धे दादाचे अर्धे 50-50 बरं ठीक आहे तुझे ओके तुझे